श्री ओम तत्सम श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय पहिला. ओंकार स्वरूप श्री जनार्दन स्वामींना नमस्कार असो. हे सदुरो जनार्दना, तुमच्या स्वरूपात आदी अंताची कल्पनाच संभवत नाही अशा आपल्या श्रीचरणाला मी तूपणाचा भाव सोडून नमस्कार करतो. श्री एकदंता गजानना, तुलाही मी नमस्कार करतो. सांप्रत तूच एकात्मतेच अनेकदा दाखवित आहेस, तरीही अद्वैत मोडत नाही. तुझ्यामध्ये सर्व चराचरांचा वास आहे, म्हणूनच तुला लंबोदर म्हणतात. याकरता सर्वांचा खराखुरा सोयरा तूच आहेस. जो पुरुष तुझे दर्शन घेतो त्याचा संसार सुखाचा होतो आणि म्हणूनच तुला विघ्नहर्ता हे उत्कृष्ट नाव शोभते. हे गणराजा, आनंद हेच तुझे मुख, चारी पुरुषार्थ हेच चार हात आणि प्रकाशवंतांना प्रकाश देणारा तोच तुझा दात झळकत असतो. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या दोन्ही तुझ्या कर्णाच्या ठिकाणी लागल्या आहेत. मुखामध्ये परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणी हात जोडून उभ्या असतात. हे विनायका, सर्व सृष्टी एकाएकी आत्मस्वरूपाने दिसू लागते. तीच तुझी दिव्य व सुखसंतुष्ट करणारी दृष्टी होय. सुखाचे दोंद वाढलेले आहे, नाभीमध्ये आनंद भरला आहे आणि बोधाचा नागबंद नाभीखाली शोभा देत असलेला दिसतो. शुद्ध सत्वाचे सुंदर शुभ्र वस्त्र तू नेसला आहेस. अंगावरील सोन्याच्या अलंकाराला तुझ्या अंगामुळे शोभा आली आहे. प्रकृती आणि पुरुष हे तुझे दोन चरण होत. ते दुमडून खाली घालून त्यावर सहजासनामध्ये तू पूर्णत्वाने शोभतोस. तुझे क्षणमात्र दर्शन झाले तरी पुरे, मग शोधावयास गेले तरी विघ्न दृष्टीस पडत नाही. संसाराचा पाश तोडून टाकणारा तोच तुझ्या मुठीतील परशु होय. अनन्य भावाचा जो भक्त तुला आवडतो त्याला तू भवसंकटातून मुक्त करतोस. तू आपण होऊन त्याला आपल्या अंकुशाने आपल्याकडे ओढून घेतोस. जो खरेखुरीचा निरपेक्ष असतो त्याचे सुख तूच वाढवतोस. त्याला तू आपल्या हाताने हर्षाने मोदक देऊन तृप्त करतोस. सूक्ष्माहून अत्यंत सूक्ष्म वस्तूमध्येही तुझे अधिष्ठान असते, म्हणून मूषक वाहन हे नाव तुला शोभते. पाहावयास गेले तर तू धड मनुष्यही नव्हेस आणि धड हत्ती नव्हेस. व्यक्त व अव्यक्त यांच्या पलीकडचा तू आहेस. असा जो निर्विकार तू, त्या तुला या ग्रंथ निर्विघ्नपणे शेवटास जाण्याकरिता मी परमादराने नमन करतो. अशा श्री गजाननाला मी म्हणून नमस्कार करणारा तरी कोटचा, कारण जो मूळचा अकर्ता तोच या ग्रंथकथेचा विस्तार करता झाला आहे. आता सारासार विचाराची केवळ मूर्तीस तू चैतन्य रूपाने सदा सर्वदा इंद्रियवृत्तीला चालन देणारी अशी जी सरस्वती, तिलाही नमस्कार करू. जी वाचेला वदविणारी, बुद्धीला बोधविणारी आणि प्रकाशाला प्रकाश देणारी अशी स्वतः स्वयंप्रकाशरूप असणारी, तीच डोळ्यामध्ये ज्याप्रमाणे दृष्टी असते किंवा फळांमध्ये ज्याप्रमाणे फळपणाची रसपुष्टी असते, त्याप्रमाणे शिवाच्या अंगात शक्तिरूपाने आहे. त्याप्रमाणे साखरेच्या अंगी जशी गोडी किंवा पुष्पामध्ये जसा मकरंद असतो, त्याप्रमाणे शिवाचा आणि शक्तीचा संबंधही अनादिसिद्ध आणि अतर्क असा आहे. वाचेने वर्णन करता येणे शक्य नाही अशी ती आत्मस्वरूपाची गोडी चहुवाणींमध्ये श्रेष्ठत्वाने भरून आहे. म्हणून वाणीची देवता जी सरस्वती, ती ग्रंथार्थाची उत्तम रुची दाखवून देते. जगामध्ये सारासार निवडणारे जे हंस आहेत, त्या हंसावरच ही हंसवाहिनी देवता अतर्क्य व अगम्य असे सहजासन घालून बसलेली आहे. परमहंसावर आरूढ झालेल्या तिला विवेकहंसच पक्केपणी जाणतात, पण जे मूर्ख, अत्यंत जड व अभागी असतात त्यांना मात्र जवळ असूनही ती दिसत नाही. तिच्या स्वरूपाचा विचार केला असता निराकार व विश्वकारही तीच आहे असे दिसून येते. तीच आपलेपणाने अनुपम कथानुसंतान बोलवते. हा बोल बरा झाला असे बोलानेच ज्याप्रमाणे म्हणावे, त्याप्रमाणे मनात उत्पन्न झालेला तो स्तुतिभाव तो वाणीनेच वाणीचा गौरव करतो असे समजावे. ती वाग्विलास स्वरूप परमेश्वरी, सर्वांग सुंदरी सरस्वती देवी अंतर्बाह्य राहून स्वतःच ग्रंथाचा सुंदर अर्थ बोलविते. ती सदा सर्वदा स्वभावसिद्ध प्रसन्नच असते.
म्हणून ती निरूपणाला रंग चढला आहे. तरीही तिने वक्तेपणाचा अभिमान मला वाटू दिला नाही. ती वाग्देवतेची स्तुती वाणीनेच केलेली आहे, म्हणून द्वैताची सामुग्री चित्तात येण्याचा वावच राहिला नाही. तिने बोल व बोलणे मोडून टाकले व मौनही समूळ तोडून टाकले. पण त्यानंतरही निरूपण घडविलेच आणि जे बोलावयाला अशक्य ते बोलाने म्हणजे शब्दांनी बोलावले. अशी जी सरस्वती देवी, तिला सेवकपणाने निराळा होऊन नमस्कार करावयाला गेलो तेव्हा मीपणाबरोबर परावाणीही खुंटली. जेथे मीपणाचाच अभाव तेथे तूपणाचा कोटचा ठाव असे असले तरी ह्या विषय प्रतिपादनामध्ये काही अशक्य प्रसाद ती भरून टाकीत आहे. अशा समुद्रामध्ये लाटांवर लाटा उसळतात त्याचप्रमाणे तिथे आत्मस्वरूपावरच स्वरूपाकार शब्दांच्या लहरीवर लहरी शोभत आहेत. ज्याप्रमाणे साखरेचे रवे गोडीहून भिन्न असतात त्याचप्रमाणे निरूपणाचे शब्द ब्रह्मरसाने भरलेले असल्यामुळे ब्रह्मसुखाच्या रसावरून भिन्न नाहीत. तेथे ब्रह्मानंदरसवृत्तीने मीपणाबरोबर सरस्वतीलाही एकाच ताटात बसवले आहे. त्या योगे अभिन्न भावाच्या शेषाने तृप्तीचे ढेकर आल्यामुळेच या कथेचे उद्गार बाहेर येत आहे. आता संतप्त जनास विनविण्याकरिता स्वानंद जीवनाचा वर्षाव करणारे चिदानंदाचे केवळ मेघच असे जे सज्जन त्यांना वंदन करू. ते चैतन्याचे अलंकार किंवा ब्रह्मविद्येचे शृंगार किंवा ईश्वराचे राहावयाचे मनोहर मंदिरच होत, जे ब्रह्मवस्तूचे निवासस्थान अथवा सुखाचा पूर्णोल्लास किंवा विश्रांतीला राहावयाची पूर्ण भरोशाची जागा आहेत, किंवा ते भूतदयेचे सागर, करुणेचे माहेरघर, किंवा ते स्वानंदाचा गौरव करणारे निर्गुणाचे सगुण अवयव होत, किंवा ते डोळ्यातील दृष्टी किंवा तिचीही देखणी पुष्टी किंवा त्यांच्या चरणागुष्टामध्ये संतुष्टीलाही दृष्टी मिळते असे ते ज्यांच्याकडे पाहतात त्यांचे भवसंकट दूर होत असते आणि त्यांच्या डोळ्यापुढे परब्रह्म आपोआप प्रगट होते. ते साधन चतुष्टांचे सायास किंवा शास्त्रचातुर्याचे विलास पाहत नाही. एक विश्वास धरला की पुरे. ते आपण होऊन ज्ञानप्रकाश करतात. ते सदोदित जगामध्येच असतात. प्रत्येक प्राण्याच्या दृष्टीत पडतात, पण विकल्पामुळेच मनुष्य फसतात आणि नास्तिकपणाने ते नाहीत असं म्हणतात. द्रोणाचार्यांची मूर्ती मृत्तिकेची बनवली. एकलव्य नावाचा मुलगा संपूर्ण धनुर्विद्या शिकला व अर्जुनादिकांनी ना तो भारी झाला अशी कथा महाभारतात आहे. तो गुरुभावच कोळ्याला खूप फलद्रूप झाला. तात्पर्य, जग हे विश्वास नसल्यामुळे नाडले, फक्त विकल्पाने फशी पडले आहे. निर्विकल्प मनाने त्याच्यावर एकदम विश्वास ठेवला व भक्तिभावाने आणि निश्चयाने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले तर आत्मसत्तेला म्हणजे आत्मानुभवाला उणे पडणार नाही. त्यांना अगत्यपूर्वक नमस्कार केला असता ते आपल्याशी ऐक्य करून सोडतात, पण ऐक्यरूपाने त्यांचेच स्वतः सेवक बनून राहिले पाहिजे. त्यांच्या सेवेच्या गोडीला ब्रह्मसुखाची उपमासुद्धा कमीच आहे. जे कोणी अनन्य भक्तीने त्यांची उपासना करतात ते त्या आत्मस्वरूपाची खरी गोडी चाखतात. ते प्रकृतीच्या पलीकडे असतात. प्रकृती स्वरूपामध्ये राहूनही ते अविकृत असतात. प्रकृतीचे आकार, विकार व व्यवहार यांची बाधा त्यांच्यामुळेच होत नाही. तो भोगाचा वीट मानत नाहीत किंवा त्यागाचे स्तोम वाजवित नाही. आपल्या सहस्थितीतच ते निरंतर वागत असतात. ते ज्ञातेपणा मिरवित नाहीत किंवा वेडेपणाही दाखवित नाही. ते स्वरूपप्राप्तीचा गर्व किंवा विस्मरण गिळून सहजपणाने वागतात. आत्मसाक्षात्काराच्या वेळी उद्भवणाऱ्या प्रेमाच्या लहरी अंगातच जिरून गेल्या तसेच त्या वेळच्या विलक्षण आनंदाने वाटणारा विस्मयही विसरून गेला. प्रपंच व परमार्थ एक झाला, पण असे झाले हेही त्यांच्या लक्षात राहिले नाही. स्मरण विस्मरणाबरोबरच निघून गेले. देह देहामध्येच हरवून गेला. आत बाहेरपणा मोडून गेला, पण गेला किंवा राहिला हेही त्याच्या स्मरणात नाही. स्वरूप जागृतीमुळे त्यांचे स्वप्न आणि जागृती ही नाहीशी झाली. साक्षी तत्वासह संपुष्टी बुडून गेली. उन्मत्ती अवस्था वेडावून जाऊन तुर्यावस्था तटस्थ झाली. दृश्य हे दृष्ट्यासह निघून गेले. एकलेपणामुळे दर्शनही नाहीसे झाले आणि अखेर त्यांच्या नसणेपणाही विसरून जात त्या
विरण्यासह विरवणारे ज्ञानही लय पावले. ज्ञान अज्ञानाला घेऊन गेले, तेव्हा ज्ञातेपणही बुडाले आणि विज्ञान अंगात जडले. पण ते नवे जडले असे मात्र नाही. अशा प्रकारचे जे संतजन, त्यांनी आता सावध होऊन मला अवधान द्यावे. ही माझी लेकुरेपणाची व्युत्पत्ती आहे. पण सूर्य हा सदा सर्वदा प्रकाशाचा लोलच आहे. अग्नी हा सदा सर्वदा तेजस्वीच आहे. त्याप्रमाणे संत हे सदा सर्वदा सावधानच आहेत. त्यांनी आता अवधान म्हणजे लक्ष द्यावे. हे माझे बोल बालिश तत्वाचे होत. हे ऐकून संत सज्जनांनी एकदम गौरव करून पुन्हा पुन्हा आज्ञा केली. हा ग्रंथ प्राकृतात करवला. एकांती आणि लोकांतही ग्रंथ करण्याबाबत संतांनी फार आग्रह केला. तेव्हा मी म्हटले, महाराज, कोणत्या ग्रंथाला आरंभ करू ते सांगावे. त्यावेळी संत म्हणाले, पुराणामध्ये भागवत हे श्रेष्ठ होय. त्यातील उद्धव गीत हे अत्यंत श्रेष्ठ होय. याकरता त्याचा तू आरंभ कर. वक्ता भगवान तुला साह्य आहे. आम्हाला ज्ञानकथेची आवड, त्यावर तुझ्यासारखा रसाळ वक्ता, तेव्हा आणखी काय पाहिजे. तर आता आमची स्तुती सोडून देऊन मुख्य विषय प्रतिपादनाला आरंभ कर. संत स्तवन करण्यामध्ये तुला स्फुरण येते, ही गोष्ट आम्हाला माहीत आहे. पण आता कथेला सुरुवात करून आपला विषय चालू कर. या संतांच्या भाषणाने एकाएकी मनाला आनंद झाला. या प्रसादवाणीने अंतःकरण स्वानंदाने उचंबळले. मेघांच्या गर्जनेने मोरांचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि मेघांचे नवे जल पडताना पाहून चातक मनात आनंदित होतो, किंवा चंद्राचे किरण पाहून चकोर पक्षी जसा आनंदाने बोलू लागतो, त्याप्रमाणे संतमुखीचे उत्तर मला अत्यंत सुखच देत आहे. हे स्वामींनो, तुम्ही खरोखरच मला आनंदित केले, कारण हे तुम्हीच पूर्ण करून घेणार आहात. तेव्हा मी पणाच्या मनोधर्माला मी व्यर्थ कशाला वश व्हावे. पण समर्थांची आज्ञा दासाला उल्लंघन करवत नाही. याकरता जे काम आपण दाखवून दिले आहे, ती स्वामींची आज्ञा मी पाळीन. परंतु आपण एक मात्र करावे की माझ्याकडे एकसारखे लक्ष द्यावे, म्हणजे त्या आपल्या कृपादृष्टीने आपोआपच कार्य शेवटास जाईल. तेव्हा संत म्हणाले, अरे, आम्ही आता तुझ्या मनामध्ये मन घालून शब्दात अनुसंधान ठेवले आहे. याकरता तुझा विषय तू लवकर सुरू कर. आता कुलदेवतेला नमस्कार करू. ती ऐक्यरूपाने एकनाथामध्येच राहिलेली असल्याकारणाने ऐक्या वाचून दुसरी गोष्टच काढू देत नाही. तिने मनाला एकच स्वरूप दाखवून दिले आहे. त्यामुळे जनिवनी सर्व एकच दिसू लागले आहे. कानामध्ये आणि मुखामध्ये एकपणाने ती एकवीरा देवीच एकत्वाने वास करीत आहे. तीच शिव आणि शक्ती अशी दोन्ही स्वरूपे घेऊन एकपणाने मिरवत आहे. एकपणाने ती एकवीरा गरोदर होऊन एकतत्वात एकवीराला प्रसवली. मोठमोठ्या मी म्हणवणाऱ्या वीरांनासुद्धा ज्याचा दरारा त्या बोधरूप परशुरामाला ती एकपणानेच प्रसवली. त्याने जन्मास येऊन मायेचा वध केला व आज्ञा मान्य करून पित्यास संतोष दिला आणि म्हणूनच तो ह्या भूमंडलावर एकसारखा विजयी होत गेला. वासनारूप सहस्त्रबाहू असलेल्या अहंकाररूप तो सहस्त्रार्जुन, त्याने त्याचा वध केला आणि त्याचे राज्य स्वाधीन करून घेऊन ते आपल्या स्वजाती यांना म्हणजे बाह्यरण्यांना अर्पण केले. त्याने मातेला मारून ती पुन्हा जिवंत करून घेतली. तीच आमची कुलदेवता झाली. परंतु तिने आपल्याच नावाने आमची प्रसिद्धी केली, कारण एकवीरा व एकनाथ हे एकाच अर्थाचे शब्द होत. ती जेव्हा मारली गेली तेव्हापासून तिच्या प्रकृतीत पालट झाला व ती माऊली जगदंबा राग त्याग करून शांत झाली. तिने मांडीवर घेऊन थोर आश्वासन दिले की केवढ्याही संकटात आपले नामस्मरण केले असता समाधान होईल. त्या जगदंबेचा जय जयकार करण्याकरता ग्रंथाच्या आरंभालाच उदो उदो असे म्हणतो. मीच माझ्या बुद्धीमध्ये योगरूप गर्भ ठेवून स्वतः प्रकट झाली आहे. आता तो संसाररूप हत्तीचा सिंह एकांतात व लोकांतात समान समदृष्टीने सदा सर्वदा जो संपूर्ण गुरु जनार्दनाला नमस्कार करू, ज्याच्या कृपाप्रसादाने साधक कालात देहात असून देहांगे दिसत नाही आणि संसाराचे वावटळ हा म्हणता स्वप्रवत होऊन जाते. त्याच्या कृपा कटाक्षाच्या योगाने अलक्ष वस्तू लक्षाशिवाय लक्षली जाते व गुरुत्वाच्या निज पक्षाने साक्षीपणाही विसरला जातो. त्यांची जीवाशिवाची जागवले
मृत्यूशिवाय मरणाला मारून टाकले. दृष्टी घेऊन अदृश्य दाखवले. सारे अंगच देखणे म्हणजे पाहणारे केले. देहामध्येच देहाला विधेयी करून टाकले आणि शेवटी ते विधेयीपणही नेले आणि अखेरीस नेलेपणही जाऊन अवशिष्ट तेवढेच शुल्लक राहिले. भावासह अभाव काहीसा झाला. निसंदेहासह संदेह निघून गेला. विस्मय विस्मयामध्ये बुडाला व स्वानंद वेडावून गेला. तेथे आवडीनेच भक्त बनलो. ते भक्तपणाच्या आतच देवच असल्याचे दिसून आले. जेव्हा भजक आणि भजन यांचा निलाखस अंत झालेलाच दिसून आला. नमनानेच नमन नेले. नमस्कार करणारे कोठे गेले हेही समजेनासे झाले. ज्याला नमस्कार करायचा ती वस्तू होणे न होणे नाहीसे होऊन आपण स्वतःच झाला. दृश्य आणि द्रष्टा या दोघांनाही एकाचदाच मरण आले आणि देखणेपणा गिळून दर्शनही नाहीसे झाले. आता जिकडे तिकडे देवमत्व होऊन गेले. त्यामुळे भक्तभावाला विसरला. तेव्हा देवही देवस्वभावाला विसरून देवत्वाला मुकला. देवपणाने सर्वत्र देवच भरून राहिला. त्यामुळे भक्तपणाने भक्त नाहीसा झाला. दोन्ही भाव नाहीसे होऊन अभेदभावांमध्ये अनंत स्वरूप मात्र शिल्लक राहिले. त्यागासहित अत्याग लयास गेला. भोगाबरोबर अभोगही उडाला. योगाबरोबर अयोगही बुडाला आणि योग्यतेचा अहंभाव नाहीसा झाला. यातही पुन्हा विशेष हे की सायुज्य स्थितीमध्ये तो दास होऊन राहतो. तिथला आनंदरस अत्यंत अविनाशी व अतर्क्य असा आहे. शिवो भूत्वा शिवम यजेत म्हणजे शिव होऊन शिवाची पूजा करावी हे या अवस्थेलाच शोभते. एरवी बोलणे हे नुसते बोलणेच आहे. त्या योगाने स्वस्वरूपाचे भजन म्हणजे प्राप्ती होणार नाही. या अभेदभावाच्या सेवासुखामध्ये नारद आनंदाने गातो व नाचतो. शुक सनकादिक जे सारे स्वस्वरूपाचे भक्त आहेत ते ह्याच सुखामध्ये झाले. सागराला भरती चढली म्हणजे त्याच पाण्याने खाड्याही भरतात. त्याप्रमाणे देवाचेच मला आपण देवपण देऊन निजभक्त करून ठेवले. समुद्र आणि नदी यांचे पाणी पाहू गेले तर एकच आहे, पण त्यांचा संगम होतो तिथली शोभा काही विशेष असते. त्याप्रमाणे परमेश्वराची ऐक्यरूपाने भजन केले असता भजनाचे सुख अधिक दुणावते. डावे आणि उजवे असे शरीराचे 2 भाग आहेत, पण या दोन्ही शब्दांनी बोध होतो तो एका देहाचाच होतो. त्याचप्रमाणे देव आणि भक्त असा भेद भासला तरी देवपणात दोघांचे ऐक्यच अनुभवास येते. त्याप्रमाणे गुरुजनार्दनांनी मला आपलेपणाचा मान देऊन असा अद्वैत भक्त करून ठेवले आहे. तथापि काया वाचा मनाला प्रेरणा करून सर्वतोपरी मला तेच वागवीत असतात. तोच जनार्दन माझ्या मुखाचे मुख झाला आहे. माझ्या दृष्टीपुढे मूर्तिमंत येऊन तोच उभा राहत आहे आणि तोच विवेक देऊन ग्रंथाच्या कार्याचे लेखन करत आहे. पण त्याचे कौतुक विलक्षण आहे, कारण त्याचे माझे नाव अभंगामध्ये घालून ठेवले आहे. शेवटी नावाचा अभिमानही उरायला जागा ठेवली नाही. हे भाषण ऐकून त्याला संतोष झाला आणि तो म्हणाला, भले शाब्बास, खरोखर निजभक्तीचा तू पुतळाच आहेस आणि म्हणून ह्या गुह्यार्थ तुझ्या तोंडून बाहेर निघाला. ही स्तुती, विषय प्रतिपादन, ही ग्रंथाची प्रस्तावना की ब्रह्मज्ञान, हे साहित्यशास्त्र की समाधान, हे काय आहे हेच समजत नाही. तुझा एक शब्द म्हणजे सोलीव विवेकाचा विवेक आहे. तो संतोषालाच अपरिमित संतोष उत्पन्न करतो. तुझ्या मुखातून जे जे निघते ते ते संतांच्या हृदयाला बरोबर पटते. मुमुक्षुरूप भ्रमराचे कळप यावर गुंजावरच करीत राहतील. ग्रंथाचा आरंभ सुंदर वाटल्यामुळे मुक्त मुमुक्ष साधक आणि बद्ध लोक केवळ श्रवणाचेच स्वरूपसुखाचा अनुभव घेतील. या वचनामृताच्या तुषाराने ग्रंथरूप भूमी विवेकांच्या अंकुरांनी एकसारखी भरून गेली आणि 30 फळे येऊन ती सुफलित झाली. किंवा निर्जीवालाच जीवाला अथवा सिद्धीला सिद्धीची प्राप्ती झाली. हर्षभराने मोठ्या आनंदाने मी म्हटले की महाराज, ठीक आहे. तुमच्या चरणकृपा प्रसादा करून ग्रंथाचा अर्थ सहजरीतीने आनंदाने करील. सेतू संबंधासमयी श्रीरामचंद्रांच्या
प्रतापानेच समुद्रावर शिळा तरल्या किंवा वशिष्ठाच्या आज्ञेवरून सूर्यमंडलाच्या ठिकाणी छाटीच प्रकाशमान झाली किंवा याज्ञवल्क्य ऋषींच्या मंत्राक्षदांनी सुकलेल्या काष्टालाही उत्तम पालवी फुटते किंवा श्वानासही धर्मराजाने स्वर्गवासास पात्र केले, त्याप्रमाणे माझ्या नावाने ग्रंथ प्रसिद्ध होणे हे गुरुच्या आज्ञा प्रतापाचे किंवा वैभवाचे द्योतक आहे. एकनाथ व एकादश यांच्या अध्यक्षरावरून घटित पाहिले असता राशी नक्षत्र एकच असते, पण त्या एकामध्येच जेव्हा पूर्ण दिसते तेव्हा त्याची किंमत 10 पटीने अधिक चढते. एकावर एक ठेवला म्हणजे 11 म्हणतात, म्हणून एकालाही एकापणाने सहज ग्रंथ करण्याचे स्फुरण आले आहे. तेच देखणे करून सारेच मनाने एक समजवतो. आणखी त्यावर गुरु जनार्दन एकनाथास टीकाकार बनवून त्याचे सार्थक करीत आहे. दशम स्कंदातील भाग पाहून एकादश स्कंदाच्या प्रारंभापूर्वी एकादश स्कंदावर जगन्नाथच ग्रंथाचा आरंभ करीत आहे, म्हणून एकादश स्कंदावरची ही टीका एकादशीलाच एका म्हणजे एकनाथ करीत आहे. त्यामुळे ती एकपणाच्या सुखाने एकत्वाने प्राप्त होईल. आता व्यास, वाल्मिकी, भार्गव ज्यांच्या पुराणातील उष्णा कवी म्हणून गौरव केला त्या महाकवींना वंदन करतो. त्यांनी आपल्या ज्ञानाने माझ्या बुद्धीची वृद्धी करावी अशी त्यांची ग्रंथ संपूर्ण होण्याकरता विनंती करतो. तसेच ग्रंथाचा अर्थ करण्याविषयी महाचतुर अशा शंकराचार्यांनाही नमस्कार करीतो, कारण त्यांनी कर्मठपणाचा विचार बाजूला सारून ज्ञानसूर्याचा ज्ञानमार्गाचा पृथ्वीवर प्रकाश पाडला. आता भागवत टीकाकार श्रेष्ठ श्रीधर यांच्या टीकेमध्ये अपार अर्थ भरला आहे, त्याला नमस्कार करतो. याशिवाय इतर टीकाकार, काव्यकर्ते व विवेकचतुर असतील त्यांच्या चरणीही नमस्कार करून ग्रंथश्रवण करण्याला सादर होण्याविषयी विनंती करतो. आता निवृत्तीनाथ, प्रमुख, ज्ञानेश्वर, नामदेव, वटेश्वर ज्यांचे गुरुकृपेचे भाग्य थोर आहे अशा प्राकृत कविश्रेष्ठांनाही वंदन करू. ज्यांचे ग्रंथ अवलोकन केले असता प्राकृत जनांना सुद्धा ज्ञानप्राप्ती होते अशा चरणावरही एकात्मभावेने अनन्य भक्तीने मस्तक ठेवतो. संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी म्हणावे आणि प्राकृत ग्रंथकर्ते लघुकवी गणावे असे का बरे? सोन्याच्या फुलांमध्ये अमुक नवी व अमुक जुनी असे कसे म्हणता येईल? कपिला गायीचे ते दूध आणि इतर गायींचे काय पाणी? वास्तविक दोन्ही प्रकारचे दूध रंगाने व रुचीने सारखेच मधुर असते. त्याप्रमाणे संस्कृत अर्थाने जे समजते तेच मराठी भाषेनेही कळते. मग ही मराठी भाषाच न मांडण्याजोगी अडचण काय आहे? राजा जाऊन अरण्यात बसला व त्याच्या सेवकालाही तीच जागा पवित्र होय. तेथे सेवक त्याच्या सेवेला जर जातोय तर तो त्यांना दंड करील. किंवा एक गरिबाची मुलगी आणि एक श्रीमंताची मुलगी अशा 2 मुलींची राजाने लग्न केली तर सहजच दोघींची ती बरोबरी होते. देश, भाषा, परत्वे, प्रपंचातील पदार्थांची नावे पालटतात, परंतु रामकृष्णादी जे विशेष नामे आहेत ती काही भाषा भिन्नत्वामुळे पालटत नाही. संस्कृत भाषा मात्र देवाने केली आणि मराठी काय चोरांपासून निघाली? हे सारे अभिमानाने भ्रम एका बाजूस राहू द्यात. उगीच वायफळ बोलण्यात काय हसील? तात्पर्य संस्कृत भाषेत असो किंवा मराठी भाषेत असो, हरिकथा ही पावनच आहे अशी सर्वजण मान्यता देतील. आता माझ्या पितामहाचा पिता असा जो भानुदास त्याला वंदन करूया, कारण त्याच्या योगानेच हा आमचा वंश त्या भगवंताला सर्वतोपरी प्रिय झाला आहे. ज्याने लहानपणीच सूर्याला स्वाधीन करून घेतले व स्वतः चित्सूर्य बनला, तसेच मानाभिमान सोडून स्वतः भगवंताकडून पावन झाला, त्यांची पदबंध प्राप्ती पाहावयाला प्रत्यक्ष श्री विठ्ठलाची मूर्ती आली होती. ती देदीप्यमान कुंडले कानात झळकल्यामुळे रात्री दृष्टीस पडली. त्या भानुदासाचा पुत्र चक्रपाणी, त्यालाही सुलक्षण पुत्र झाला. त्याचे नाव सूर्य ठेवून भानुदास निवर्तला. त्या सूर्याच्या तेजाच्या किरणांनी मला रुक्मिणी प्रसवली, म्हणून रखुमाई ही आमची खरोखरची माता होय. प्रारंभकाळी पूर्वजांच्या मालिकेला मी अभिनंदन केले.
अशा वैष्णव कुलात मी जन्मास आलो, हे माझे मोठे भाग्य होय. या वैष्णव कुळामध्येच नारद, प्रल्हाद, सनादिक, उद्धव, अक्रूर, श्रीशुक, वशिष्ठ इत्यादी परमेश्वराचे मोठे मोठे भक्त होऊन सर्व जगाला भूषणभूत झाले आहेत. ते सारे वैष्णव ग्रंथाकडे अवधान देणारे आहेत. म्हणून साऱ्या वैष्णव वंशातील मालिकेलाही मी ग्रंथारंभी वंदन केले. आता ज्याच्या गोत्रामध्ये मी उत्पन्न झालो त्या विश्वामित्रालाही नमस्कार करतो. तो प्रतिसृष्टी करणारा केवळ ब्रह्मदेव असून गायत्री मंत्राला त्याच्या योगाने महत्त्व प्राप्त झाले. उपनिषदांचे विवेचन करणारा तो याज्ञवल्क्य ऋषी त्यालाही वंदन करतो. तो कृपामृताचा वर्षाव करून कवीच्या कर्तव्याला पुष्टी देतो. आता अच्चयावत प्राणीमात्रांनाही नमस्कार करतो, कारण त्यांच्यामुळेच परमेश्वराची सख्य घडले आणि म्हणूनच हा ग्रंथारंभ उत्तम रीतीने पार पडला. आता तो गुरूंचाही गुरु, ज्याने आपला बोध विशद करण्यासाठी ग्रंथ करावयाची स्फूर्ती दिली, त्या दत्तात्रेयालाही नमस्कार करतो. तोच शब्द दाखवून देतो, अर्थात अर्थ मनात भरवतो आणि मग वक्तेपणालाही स्वतःच देऊन बोलवतो. तो म्हणतो की श्रीमद्भागवत हे भगवंताचे उद्धृत आहे. ज्यांचे चित्त निरंतर भगवंतांच्या ठायी असेल त्यासच ते प्राप्त होईल. हे कल्पाच्याही पूर्वीचे ज्ञान 4 श्लोकांनी भगवंताने निजात्मबोध करून देण्यासाठी बुद्धिमान अशा ब्रह्मदेवास उपदेशिले. त्याच्या सत्वाच आश्चर्य करण्यासारखाच आहे, कारण शब्दामात्र्यानेच त्याला अनुभव आला. सद्गुरु कृपेची थोरवी काय हो सांगावी. तिने ब्रह्मदेवाला तत्काल निस्संदेह करून टाकले. तोच 4 श्लोकात्मक उपदेश परंपरेने जसाचा तसा चालत आला. ब्रह्मदेवाने अत्यंत बुद्धिमान व भक्तिमान मानसपुत्र जो नारद त्याला उपदेश केला, तेने करून नारद तृप्त होऊन नखशिखांत अर्थमयच होऊन गेला व पूर्ण परमानंदाने तृप्त होऊन नाचू लागला. तो ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून ब्रह्मास अनुलक्षून गीत गात गात त्या ब्रह्मानंदाच्या भारात नाचत डुलत भूमंडलावर आला आणि त्याने सरस्वतीच्या तीरावर उतरला. तो तिथे व्यास ऋषींवर त्याच्या दृष्टीस पडले. ते अत्यंत दुर्धर अशा संशयाच्या पुरामध्ये गटकळ्या खात होते. व्यासांनी वेदार्थयुक्त सारी पुराणे रचली, पण त्यांचे स्वतःचे व्हावे असे समाधान म्हणून काही झाले नाही. ते संशय समुद्रात पडून बुडत होते. इतक्यात तेथे कृपाळू नारदमुनी जाऊन त्यांनी त्यास आपण मुळीच भिवू नका असे आश्वासन दिले. त्यांनी व्यासांना एकांतात नेऊन एकमुख केले आणि संसारछेदक असे उत्तम 4 श्लोक त्यांना दाखवले. ते सूर्याला न दाखवता आकाशाला सुद्धा चोरून कानापासूनही दूर करून त्यांनी आत्मबोधाचा उपदेश केला. त्या नारदाच्या भाषणाने व्यासांच्या संशयाने छेदन केले. तेव्हा त्यांच्या मनास पूर्ण स्वसुखाचे समाधान प्राप्त झाले. त्यानंतर स्वतः श्री व्यासांनी दशलक्षण भागवताचा शुकाला उपदेश करून आपल्या आत्मबोधाचे पूर्ण सार्थक केले. तेणे करून शुकालाही आनंद झाला. तोही परमानंदाने तृप्त झाला. मग जो समाधीस्थ राहून आत्मशांतीमध्ये निश्चळ होऊन बसला, त्यामुळे समाधालाच साहजिकच समाधान प्राप्त झाले. मग अशा स्थितीत परीक्षितेला ब्रह्मज्ञान सांगण्याकरता तो अकस्मात त्याच्या तेथे आला. परीक्षितेचा अधिकार पाहावा तर त्याने कलिकालाच बांधून ठेवलेले होते. त्याचा अधिकार धर्माहूनही थोर आहे असे प्रत्ययास येत होते, कारण श्रीकृष्ण भूलोकावर असेपर्यंत धर्मराजा राहिला होता व श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर तो कलीच्या भयाने पळाला. पण परीक्षिती कुलालाही दाबात ठेवून राज्य करीत असे. अर्थात धर्मावरूनही जो अधिक धैर्यवान होता तो अर्जुनाचा निर्व्यंग अशा वीर्य परंपरेने उत्पन्न झालेला होता. कृष्ण भगिनी सुभद्रा आजीबाईंचा तो नातू, त्याचा पिंड म्हणजे अधिकाराचे केवळ रत्न होय, कारण त्यांचे रक्षण गर्भामध्येही साक्षात श्रीकृष्णानेच केले होते. जो गर्भात असताना त्याच्या भयाने अश्वत्थामाचे शस्त्र शांत शिरू शकले नाही, त्याचा पूर्ण अधिकार सांगावयाला कोण समर्थ आहे. ज्याने गर्भामध्ये आपले संरक्षण केले ते परमेश्वर प्रत्येक प्राणीमात्रामध्येच आहे असे तो परीक्षण करीत होता.
म्हणूनच त्याचे नाव परीक्षिती असे ठेवले होते. हा नावाचा महिमा किती अगाध आहे बघा. जो अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती पृथ्वीचा उद्धार करण्याकरता जन्माला आला होता, त्याच्यामुळेच त्रिभुवनाला श्रीमद भगवताची परमार्थरूप पाणीपोई निर्माण झालेली प्रसिद्ध आहे. अंगामध्ये वैराग्य आणि विवेक ब्रह्मप्राप्तीसाठी सर्वास्वार उदक सोडलेले अशा त्या परीक्षितीला पाहून श्री शुकाला अत्यंत आनंद झाला. ब्राह्मणांचा राग फार विचित्र. त्यांनी शापाच्या योगे ब्रह्मज्ञानाचा अधिकार परीक्षिताला दिला. अशांच्या चरणी काया वाचा मने करून भक्तिभावाने नमस्कार असो. ब्रह्माहूनही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत ह्याविषयी मीच फार काय सांगतो, पण साक्षात श्री विष्णूही हृदयावर श्रीवत्सलांचन अद्यापि मिरवतात. म्हणून ब्राह्मण हा ब्राह्मणांचाही देव होय, हा माझा सिद्धांत अगदी खरा आहे. म्हणूनच नारायण वेदरूपाने ब्राह्मणांच्या पोटी येऊन वृद्धिंगत झाला. म्हणून ब्राह्मण हे पृथ्वीवरचे देव होय. ते साक्षात परब्रह्माचे अवयव आहेत असे असता त्यांना भजत नाहीत. ते दुर्दैवी व अत्यंत कपाळकरंटे होत. ब्राह्मणांचे सामर्थ्य काही विलक्षण आहे. त्यांनी देवाला आपला आज्ञाधारक करून ठेवले आहे. अहो, मूर्तीची प्रतिष्ठा करताना त्यांच्या केवळ मंत्रानेच तिच्या ठायी देवांश प्रकट होतो. तेव्हा संत म्हणाले, काय सांगावे, तू भक्तीने जे जे स्तवन करतोस त्यामध्ये खरोखर साहित्याचे आणि चातुर्याचे नवे नवे सिद्धांत काढतोस. गणपती आणि सरस्वती ही तू एका ब्रह्मपंक्तीलाच बसवली. त्याचप्रमाणे संत वर्णनांमध्ये स्तुतीच्या रूपाने एकात्मता प्रकट केलीस आणि नंतर कुल आणि कुलदेवता यांच्या वर्णामध्ये जी कथा सांगितलीस ती ऐकून तिच्या श्रवणाने चित्ताला चिंतेचा निलाखास विसर पडला. तो सद्भाव संतचरणी, तोच ब्राह्मणांच्या ठिकाणी गुरुस्तवनानेही संतांना तू संतुष्ट केलेस. तेव्हा तुझी वाणी धन्य होय. तुझ्या मुखाने तुझा गुरु जनार्दन स्वतः आपणच बोलत आहे. तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडतात ही सारी खूण आम्हाला पटली. तुला प्रेमाने भरते आले, पण ते विवेकाचे थोडे आवरून धरून कथा सांगावयालाच निश्चय करून सुरुवात कर. ही गोष्ट मी विसरलोच होतो, पण बरी आठवण केलीस. याकरता मी तुमच्या चरणावर पूर्ण भरोसा ठेवलेला आहे. जेथे काही कमी आहे असे वाटेल तेथे तेथे आपण पूर्ण करावे. ग्रंथार्थाची सिद्धी करून सज्जनांमध्ये मला मान्यता द्यावी. ते म्हणाले, शाब्बास रे शाब्बास, ठीक बोलतोस. तर हे कवी पोषका, तुझ्या ग्रंथाचा संदर्भ नीट लावण्याकरता आता संस्कृतावर टीका करायला सुरुवात करू पाहू. याच भाषणावर भक्ती ठेवून मी चरणी लागलो आहो. आता आपल्या आज्ञेप्रमाणे कथेचा प्रस्ताव करतो बघा. तर नैमिष्य कारणामध्ये सूतशौनादिकांना मागील कथासंदर्भ येणेप्रमाणे सांगत आहोत. मागे 10व्या स्कंदामध्ये 9 लक्षणांनी युक्त अशी कथा सांगितली. आता 11 स्कंदामध्ये श्रीकृष्ण मोक्षाचे उपलक्षण सांगतात. जो चिदाकाशांमधील पूर्णचंद्र, जो योगज्ञानाचा केवळ मुकुटमणी, तो शुकयोगेंद्र बोलू लागला व ते श्रवण करता परीक्षित राजा तो म्हणाला, महाराज, यासाठी मी सर्वस्वावर पाणी सोडले आहे. ते प्राप्त करून देण्यासाठी आपण कृपा केली. माझ्या भाग्यास आता पारावर नाही. खरोखर ही मोक्षाची कथा अगाध आहे. ज्यांना मोक्षाची आस्था असेल त्यांनी मनाच्या मस्तकावर पाय देऊन अत्यंत आदराने श्रवण करण्यास तयार व्हावे. कान अंतर्मुख त्या कानात आपले मन ठेवावे आणि लक्षाला सावध करून कथेचे अनुसंधान धरावे. देवाने अनेक युगामध्ये अनेक अवतार धारण केले, पण ह्या श्रीकृष्ण अवतारातील चमत्कार काही विशेष आहे. अहो, या हरीची लीला अतर्क्य आहे. त्यांच्यातील रहस्य देवांनासुद्धा कळत नाही. तो उपजातच मायेपासून, आईपासून निराळा होऊन आपणहून आपल्याच लीलेने वाढला. ज्याने लहानपणातच पूतनादिकांना स्वतःच्या मुक्तीचा सोहळा भोगावयास दिला. आईला विश्वरूप दाखवले, गोपाळांना वैकुंठ भेट करून दिली आणि तरीसुद्धा गवळीपणाचे स्वरूप यत्किंचितही पलटू दिले नाही. बाळ असतानाच भल्याढ लोकांना मारले, जगासमक्ष अचाट कर्मे केली, पण बाळपणाच्या बाहेर
तीळ मात्र गेला नाही. आपण साक्षात परब्रह्म असता चोरी केली, देव असून व्यभिचार केला, बायका मुले असून ब्रह्मचारी हाही नमुना दाखवला, अधर्माने धर्म वाढवला, अकर्मानेच कर्म तारले, अनियमितपणानेच अत्यंत दुर्धर नियमांचे पालन केले, त्याने संगानेच निसंगता संपादन केली, भोगानेच योग वाढवला, त्यागाशिवाय अत्यंत अव्यंग व निर्दोष असा त्याग केला, कर्मठ लोकांना बोध व्हावा म्हणून कर्मजाड्यांचे भेद तोडून टाकले आणि भोगांमध्येही मोक्षपद असू शकते हे उघड करून दाखवले. भक्ती, भुक्ती आणि मुक्ती अशा तिहींनाही एकाच पंक्तीला बसवले. अहो, याची ख्याती काय सांगावी. ज्याने माती खाऊन विश्वरूप दाखवले त्या श्रीकृष्णांचे उत्तम व परम पवित्र चरित्र मी तुला सांगेन. खरोखरच या अवतारामध्ये आत्मबोधाचा पुरा विस्तार केलेला आहे, यात संशय नाही. 11 स्कंदाच्या तात्पर्यामध्ये आदी आणि अंती निजबोधने कुठे विस्ताराने व कुठे संक्षेपाने परमात्मस्थिती म्हणजे मुक्तीच सांगितलेली आहे. तेथे नारदाने वसुदेवाला निमी जायंत यांच्या संवादरूपाने कथासंगती सांगितली ती संक्षेपस्थिती होय. आणि उद्धवावर अत्यंत प्रेम असल्यामुळे अनेक प्रकारच्या दृष्टांनी विशद करून श्रीकृष्णाने स्वाभावाने जी ज्ञानकथा सांगितली ती विस्तार स्थिती होय. दशमस्कंदामध्ये पूर्वी निरोध लक्षण सांगितले. त्यात श्रीकृष्णाने अनेक युक्त्या योजून अधार्मिक लोकांचा संहार करून पृथ्वीचा भार कमी केला. ज्यांच्या अधर्माच्या भाराने पृथ्वी सदा आक्रोश करत होती. म्हणून जिच्या साह्याकरता पूर्णब्रह्म भगवान श्रीकृष्ण रूपाने अवतरला ते दृष्ट दैत्य आणि दानव व पृथ्वीतला भारभूत झालेले सर्व राजे यांच्या श्रीकृष्ण देवांनी वध केला. हा मागील कथेतील सारांश श्रीकृष्ण पुढे सांगत आहेत. स्वतः पूर्णब्रह्म अशा श्रीकृष्णाने लोकांचे चित्तरंजन करणारा बलाढ्य बळीराम याला घेऊन व शूर अशा यादवांना एकत्र करून दैत्यांचा संहार केला. यादवांना जे मारता येण्यासारखे नव्हते त्यांच्या बाबतीत श्रीकृष्णाने निराळीच युक्ती केली, ती अशी की त्यांचेच मित्र, आप्त, भाऊबंद, सोयरे-धायरे यांच्यामध्ये घोर कलह उपस्थित केला आणि पृथ्वीचा भार उतरण्याकरता पांडवांनाही क्षोभ होऊन कलहाच्या निमित्ताने कौरवांचा भार नाहीसा करून टाकला. जे अत्यंत घोर कर्म करणारे दृष्ट, ज्यांची सेना पृथ्वीला भारभूत, ज्यांचा संहार करण्याकरता त्यांना एकत्र जमवावे आणि भूमीचा भार उतरवून टाकावा म्हणजे कृष्णाने कलहाने निमित्त उपस्थित केले. श्रीकृष्णाच्या या संकल्पानुसार कपटांचे फासे निर्माण झाले आणि कपटाने कौरवांचा समुदाय कसा अनायासे मारला गेला. जगामध्ये जुगादृष्टच लोक खेळत असतात, त्यातूनच हा जुव्यांचा आरंभ कपटाने झाला. त्या दृष्टबुद्धी कौरवांनी जाणून बुजून धमावर कपटांचे फासे टाकले. साधे भोळे अडाणी लोक देखील धर्मपत्नीचा छळ करत नाही आणि द्रौपदी ही खरोखरी धर्माची पत्नी. तिला त्यांनी सभेमध्ये बांधून आणली. इतकेच नव्हे तर दुःशासनाने तिचे वेणीचे कच म्हणजे केस हिचकले आणि त्यामुळेच एवढी कचकच वाढली. खरोखरच तेच त्यांचे कर्म त्यांना भोवले. अरण्यामध्ये कोणी कोणाला नागवतो, त्या चोरीचा शोध राजा लावतो, पण भर सभेमध्ये जर राजाच लुटू लागला तर त्याचे मरणच ओढावले म्हणायचे. अन्यायाशिवाय जर राजाच लुटू लागला तर ते देव धाव घेतो. द्रौपदी वस्त्रहरण हाच कौरवांचा मुख्य अन्याय होता. आग लावणे, विष घालणे, द्रव्यांचा व स्त्रियांचा अपहार करणे, घाला घालून मारणे, मारण्याकरता हातात शस्त्र धारण करणे, अवज्ञा आणि उपहास, दुरुक्ती, धर्माचा छळ हेच श्रीकृष्णाने निमित्ताला कारण केले. पतिव्रता स्त्रीचे वस्त्र फेडले या योगे मरण हे तत्काळ ठेवलेलेच हेच कलहाचे कारण झाले आणि ह्याच कर्माने साऱ्या कुळाचा विध्वंस झाला. असा जो धर्माचा विरोधी असतो त्याचा देव हटकून वध करतो. खरोखरच त्यासाठीच पांडवांच्या मनामध्ये अत्यंत भयंकर क्रोध त्याने उत्पन्न केला. पृथ्वीचा भार कमी करण्याच्या हेतूने आप्त, इष्ट, सखे, सोयरे, भाऊबंद, शास्त्रज्ञ व अत्यंत पवित्र अशांमध्ये सुद्धा विलक्षण कलह उत्पन्न केला. पृथ्वीचा भार उतरण्यासाठी श्रीकृष्णाने कळवळ्याचे सखे बंधू यांचा साह्यास
आलेल्या राजसेनेसह फडशा पाळून गोत्रवध केला. अशा दृष्टांचे कैवार घेणारे व अधर्मचारण करणारे, भूमीला केवळ भारभूत असे असंख्य राजे आणि त्यांची सेना यांना मारून ठार केले. कलहाचे फक्त निमित्त पृथ्वीतील अधर्म करणारे राजे आणि त्यांचा सेना शोधून इतक्या मारल्या की त्याला गणित नाही. तरीसुद्धा पृथ्वीचा भार कमी झाला असे श्रीकृष्णाला वाटेना. याचे कारण यादवांना बलाढ्य करून असंख्य दृष्ट मारून टाकले, पण ते यादवच आता शिरजोर झाले हे श्रीकृष्णाला योग्य वाटले नाही. तेव्हा यादवांचा नाश झाल्याशिवाय पृथ्वीचा सर्व भार कमी व्हायचा नाही हे श्रीकृष्णाच्या मनात आले व हे यादवांचे कुळ कसे नष्ट होईल याबद्दल तो विचार करू लागला. कापूर खाऊन अग्नी वाढतो, पण कापूर संपला की अग्नी विझून जातो. त्याचप्रमाणे यादवांनी सर्वांचा संहार केल्यानंतर शेवटी त्यांच्याच संहाराची गोष्ट येऊन ठेपली. केळीला घड येईपर्यंत ती वाढत असते, पण केळी येऊन पुष्ट झाली की माळी ते झाड तोडून टाकतो. त्याचप्रमाणे यादव कुळातील एवढी वाढ झाली की ती पुढच्या मरणाकरताच झाली होती. फळ पिकून त्याचा स्वाद सुटला की माळी ते घेऊन जातो. त्याचप्रमाणे आपल्याच कुळातील फळ आपणच आता घेऊन यावी असे श्रीकृष्णांनी आपणहून मनात आणले. श्रीकृष्णाच्या कृपेने यादव हे बाहुबळाचे पराक्रम करून वाढले होते, पण तो श्रीकृष्ण त्यांच्या नाशाचा संकल्प करून काळ स्वरूपाने क्षुब्ध झाला. यादवांचे कुळ अत्यंत प्रबळ झाले. त्याला कोठेच कोणी शास्ता उरला नाही. अशा त्या चढेल वीरांची स्थिती श्रीकृष्णाला दुस्सह्य झाली. जी निजधामाला गेलो तर ते अधर्माला प्रवृत्त होतील, कारण कुकर्माला प्रवृत्त होण्याच्या संपत्तीचा मद आणि गर्विष्ठपणाचा अतिरेक हीच मुख्यतः कारणीभूत होतात. हे माझ्याच बळावर अत्यंत बलाढ्य होऊन सारेच अतिरथी झाले आहेत. त्यांच्याशी सामना करणारा भूमंडळात कोणी उरला नाही. याचा गर्व उतरावा तर तो मीच. इंद्रादी देवांना, दैत्यांना, राक्षसांना किंवा दानवांनाही आटपावयाचे नाहीत आणि हे असेच पाठीमागे राहिले तर अखेर या यादवांचा संहार करण्याकरता पुन्हा मलाच अवतार घेऊन येणे भाग पडेल. याकरता आता आपल्या डोळ्यांदेखतच आपले सारे कुळ काळाच्या तुंडात द्यावे असा श्रीकृष्णाने मनामध्ये विचार करून तोच निश्चय कायम केला. यदुवंशरूपी कळकाचे बेट श्रीकृष्ण कृपाजळाने वाढलेले होते. त्यात कपटाच्या भिषाने, ऋषींच्या शापाच्या स्वरूपाने अवकृपेची इंगळी पडली. ती मुळी श्रीकृष्णाच्या संकल्पाने पेटली आणि ब्रह्मशापाने धडाडली. ती आता स्वसज्जनांच्या विरोधरूपाने आणि काळाग्नीच्या कोपाने सर्वांच्या नासास कारणे होईल. याप्रमाणे यादवांच्या कुलाचे निदळन करून ते सर्व कृत्य उरकल्यावर ते आपल्या लीलेने आपण निजधामात जावे असे श्रीकृष्णांनी योजिले. याप्रमाणे आपले कुळ आपणच नाहीसे करावयाचे त्याने मनात आणून समूळ कुलक्षयाचा निश्चय कायम केला. आता हे कार्य कसे होते याबद्दल जगदीशाने विचार केला की ब्राह्मणांच्या शापाच्या निमित्ताने कुळाच्या अनायासेस नाश होईल. हे इतके सिद्धीस गेले म्हणजे अवतारातील इति कर्तव्यता आटोपली. नंतरच स्वलीलेने निजधामात जाऊ अशा यदुवीराचे विचार केला. श्रीकृष्ण हा लीला विग्रही म्हणजे स्वेच्छेनुसार देह धारण करणारा, जीवाप्रमाणे कर्मानुसार देह धारण करणारा नव्हे व अतिशय सुंदर होता. त्याची गुणकर्मक्रिया अत्यंत पवित्र, तो परिपूर्ण ब्रह्म पूर्णावतारी व जगाचा उद्धार करणारा असा होता, जो सर्व मंगलाचा पूर्ण मंगल व जो गोकुळातील स्त्रियांची मते रमविणारा. तो श्रीकृष्ण स्वतः मोक्षाचे जणू तारूच होता. त्याचे सौंदर्य केवळ अलौकिक होते. तो भक्तकाम कल्पद्रुप मेघासारखा नीलकांतीमध्ये दिसणारा, ज्याचे नाम त्रिलोकात प्रसिद्ध असा तो पुरुषोत्तम श्रीकृष्ण स्वभावताच त्या नावाला शोभणारा होता. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून वेडी झाली. बिचारा मदनसुद्धा पोटी जन्माला आला. तेथे इंद्रचंद्राची कथा काय, ज्याचे नाम त्रैलोक्याला पावन करणारे, राक्षसांचे जो भस्म करून टाकणारा, ज्याला पूर्ण काम असे म्हणतात, तो भक्तांना सदा सर्वदा सुगम आहे. त्रैलोक्यात जेवढे जाणून सौंदर्य आहे तेवढे सारे भुलून श्रीकृष्णाजवळ आलेले होते. किंवा असे समजा की श्रीकृष्णाच्या सौंदर्यानेच सर्व त्रैलोक्यातील सौंदर्य शोभत असते. तो सर्व सौंदर्याची शोभा लावण्याची केवळ रास, ज्याच्या अंगसंगाच्या प्रभेने जगाला शोभा आणली,
तो हर्षाचाही सोलीव हर्ष किंवा जो सुखालाच अत्यंत सुख देणारे परमसुख, ज्याच्या योगाने विश्रांतीलाही अत्यंत विसावा मिळतो, तो निराकारच आकारास आलेला किंवा त्रैलोक्याचे लावण्यच मुसावलेला असा सुंदर श्रीकृष्ण शोभेलाही शोभा आणणारा होता. थिजलेले तूप विरघळले तरी त्याचा तूपणा काही नाहीसा होत नाही. त्याप्रमाणे निराकार स्वरूप साकार झाले तरी ते पूर्ण परब्रह्मच होते. त्याला पाहिले की पुढे पाहता पाहताच पाहणे संपते. पाहणारा म्हणजे द्रष्टा यांच्यासह दर्शनक्रिया लाजून आपल्या स्वरूपात माघारी फिरते. दृष्टी तृप्त होऊन ढेकर देते आणि आपण आपले शेजार होऊन श्रीकृष्ण स्वरूपामध्ये आनंद भोगतो. श्रीकृष्णाची गोडी एकदा चाखली की जिव्हा प्राकृत रसास्वादाला सोडून देते, कारण की मग तिच्या चाखेपणाची गोडीच जाते. चाखणाऱ्याला चाखून सोडून देते. त्याचे माधुर्य विलक्षण आहे. त्या गोडीने अमृतही फिके करून सोडले. याप्रमाणे जिव्हा हरिरसामध्ये पूर्णपणे सुखावते. श्रीकृष्णाचा वारा लागला म्हणजे सारा संसारच निरस होऊन जातो. श्रीकृष्णाच्या सुगंध वायूशिवाय नाकाला दुसरा कसला वास आवडतच नाही. वास, सुवास, पुष्प, ग्रेय, घ्राता आणि घ्राण ही श्रीकृष्णाच्या मकरंदाने सारी आपण होऊनच विश्रांतीला येतात. ज्यांच्या अंगस्पर्शाच्या योगाने देही व देहपण हे सर्व नाहीसे होऊन जाते. अंगच स्वतः आपली देहबुद्धी कसे विसरते पहा. कठीणाचे कठीणपण गेले, मृदूचे मृदूपण गेले. याप्रमाणे स्पर्शाचे स्पर्शत्व नाहीसे झाले असे श्रीकृष्णांनी करून टाकले. त्यांच्या पठणाने वाच्यवाचकाचा ठाव जी वाणी तिने नेती शब्द पुसून टाकून शब्दाचा निःशब्द करून टाकला. शब्द बोलणेच बंद पडले. बोलणारे काय झाले हे समजेनासे झाले. कृष्ण नामाने वाक्यवाचक हा भेद नाहीसा केला. चित्ताने पायाचे चिंतन केले की चित्तपणाच विसरून जाते आणि मग निश्चितपणे कृष्णचरणीतच निवांत राहते. चित्त, चिंता किंवा चिंतन ह्या तिन्हींचे आठवणच राहत नाही. श्रीकृष्णाच्या चरणांचे चिंतन केले की चित्त परिपूर्ण ब्रह्मच होऊन जाते. त्यांची भूमीवर उमटलेली पाऊलट आश्चर्यकारक आहे. ती पाहताच कर्माकर्म लयास जाते आणि मग कर्म, कर्ता आणि क्रिया हा भ्रम त्याच्या पदरजाने निर्भयच होऊन जातो. त्यांच्या पावलाचे ठसे पाहिले की कर्माचे बंध तुटून जातात, कारण कर्माचे मुख्य अंग म्हणजे माया तिचा अल्पांशसुद्धा राहू देत नाही. गायींच्या मागे उमटलेली कृष्णाची पावले पाहिली असता कर्त्यासह कर्म नाहीसे होते. अकर्म असे म्हणणे सुद्धा उरत नाही. त्याचप्रमाणे कर्माचे निष्कर्म होऊन जाते. ज्याची कीर्ती श्रवण केली असता श्रोत्यांचे श्रोतेपणच राहत नाही, वक्त्याचे वक्तेपणच उरत नाही, तर फक्त श्रवणानेच परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होते. याप्रमाणे उदार कीर्ती कृष्णाने अवताराची थोर ख्याती करून सोडली, जिच्या योगाने जड जीवांचा उद्धार होतो आणि श्रवणानेच त्रैलोक्य पावन होते. आपण निजधामास गेल्यानंतर आपल्या पाठीमागे संसार सागरातून तरून जाण्यासाठी भगवान स्वतःच श्रीकृष्ण कीर्तिरूप तारू ठेवून गेले. त्या तारवाची स्थिती चमत्कारिक आहे. त्याच्या कल्पनातीतही कोणाला बुडावया देखील येत नाही. त्याच्या श्रवणाने श्रद्धाळू लोक आजपर्यंत किती तरले व पुढे किती तरतील हे काही समजत नाही. श्रीकृष्णाने कीर्तिरूप तारू भवसागरात घातले पुरे की तो आटूनच जातो. तेव्हा श्रवणार्थी पुरुष जो उतारू तो मग कोरड्या पावलानेच पार पाडतो. जे कृष्णाची कीर्ती पठण करतात त्यांच्या जन्म मरणरूप संसाराला शून्य पडते. ते अतिपावन व कीर्तिमान होतात व सुग्रण त्यांना वंदन करतात. श्रीकृष्ण कीर्तीचे आदराने पठण केले असता चारही मुक्ती पायी लागतात. त्यांच्या योगाने त्रिभुवन पावन होते. हरिनामाचे परमनिवृत्ती म्हणजे परमानंद प्राप्त होतो. श्रीकृष्ण कीर्तीची नामाक्षरे श्रवणाद्वारे अंतरंगात शिरली की अंतःकरणात असलेले सारे अज्ञान एकदम खडबडून बाहेर पडते. तसेच कृष्ण कीर्ती कथेच्या गजरामुळे अज्ञानाला बाहेरही कोठे थारा मिळत नाही. तेव्हा ते भीतीने
सपरिवार लयाला जाते. कृष्णकीर्तीमध्ये अशा रीतीने परमानंद प्राप्त होतो. कृष्णकीर्ती प्रतापाच्या प्रकाशाने सारा संसार कृष्णमयच दिसू लागतो. त्यामुळे ती कीर्ती त्याला कीर्तिमंतासारखेच अनायसे निजसुख देते. ज्याला पाहिले असता पाहणे संपते, ज्याला चाखले असता चाखणे पूर्ण होते, ज्याला श्रवण केले असता श्रवण समाप्त होतो, ज्याचे चिंतन केले असता चित्त विचित्त थिजून जाते, ज्याची भेट झाली असता भेटीची तूट म्हणून कधी पडतच नाही, ज्याच्याबरोबर बोलले असता परमार्थालाच मिठी पडते, ज्याला आलिंगन दिले असता आलिंगनाची हावच पुरते आणि ज्याचे नाव घेतले असता सारे महाभय नाश पावते, असा तो सत्यसंकल्प ईश्वर, तो सर्वेश्वर शांगधर स्वलीलेने म्हणजे स्वइच्छेने मोठ्या त्वरेने निजधामाला जाण्यास तयार झाला. तेव्हा परीक्षिताने मोठ्या आदराने विचारले की हे शुकयोगींद्रा, यादव हे ब्राह्मण भक्तीत विनम्र होते, असे असता त्यांना शाप कसा झाला ते मला सांगावे. यादव दानशूर होते, राजे असून परम पवित्र होते, ते ब्राह्मणांच्या सेवेत निरंतर तत्पर असून कृष्णाचे आज्ञाधारक होते. यादवांना निरंतर कृष्णाचा सहवास असल्याने यादवांजवळ निरंतर साधुसंत असत. नारद ऋषी तर तेथेच नेहमी राही. असे असता यादवांना शाप कसा मिळाला? दक्षाने दिलेला शाप कृष्णापायी राहिल्याने बाधावयाचा नाही म्हणून नारदही द्वारकेतच राहत होता. मग तो श्रीकृष्ण स्वतःच तेथे असता यादवांचा शाप कसा झाला? शापाला मूळ कारण म्हटले असता संताप. तेव्हा ब्राह्मणांचा राग कसा आला? शाप तरी कसला दिला हे थोडक्यात सांगावे. यादव म्हणजे सगळे भाऊबंद, एकमेकांचे आवडते आणि त्यांचा प्रतिपाळ करणारा खुद्द श्रीकृष्ण असा त्यांच्यामध्ये ऐक्यभाग व सर्वांचा एकच गोतावळा असता त्यांच्यामध्ये असलेली ही मोडून मारी होण्याचा प्रसंग कशाने आला? आत्मपै पुत्र नासासी, आत्माच पुत्र आहे हे श्रुती सर्वांना प्रमाण आहे. असे असता श्रीकृष्णाच्याच मुलांना शाप कसा बाधला? त्या शापाला सत्यत्व तरी कसे आले? कुळाचा नाश करावयाचा हा कृष्णाचाच संकल्प तोच ब्राह्मणांच्या शापास कारण झाला आणि म्हणून तो सर्व यादवांना बाधक झाला हे लक्षात ठेव. सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार हे संकल्प मात्रेनेच कृष्ण करतो. त्यानेच यादव कुळाचा संहार करण्याचा निश्चय केला असे सांगून त्याच्या अवताराची थोरवी शुक वर्णन करतात. परीक्षित राजाला शुकाचार्य म्हणाले, करता करविता काय? तो एक श्रीकृष्ण. त्यानेच आपल्या मुलांना शाप मिळावा म्हणून त्याच्या मनात अत्यंत अविचार उत्पन्न केला. त्याच्या निजधामाला जावे अशी श्रीकृष्णाला उत्कंठा लागून राहिलेली होती. याकरता बाकी राहिलेले कार्यही लवकर शेवटास नेण्याची त्याला त्वरा झाली. आता आपला कुलक्षय केव्हा होतो हेच देवाच्या मनाला चिंता लागून राहिली. या देवाचाच हेतू शापाला मुख्य कारण झाला असे समज. ज्या कृष्णाने कुलक्षयाचा विचार मनात आणला होता त्या कृष्णाच्या सुंदर मूर्तीचे वर्णन मनाच्या उल्हासवृत्तीने परीक्षितेला शुक सांगू लागले. सकल सौंदर्याचे केवळ अधिष्ठान असा मनोहर सुशोभित वेश त्याने धारण केला होता. त्यात जगदीशाने आपल्या अंगात सर्व लावण्याचा संग्रह केला होता. काय चमत्कार सांगावा त्याच्या सौंदर्याला. असे काही तेज चढले होते की त्याच्या प्रत्येक अवयवावर लोकांची दृष्टी खिळून राही. कृष्णाचे स्वरूप इतके चित्ताकर्षक होते की ते पाहत असता डोळ्यांची अगदी लटपट उडून जात असे. गुळावर जशा माशांवर माशा येऊन बसाव्या त्याप्रमाणे कृष्णाच्या स्वरूपावर लोकांच्या दृष्टीवर दृष्टी बसून त्या चारही बाजूने सर्वांगाला वेढा देऊन रात्रंदिवस सोडत नसत. डोळे त्या दर्शन लोभासाठी लांचावले होते. डोळ्यांना जणू जिभा फुटल्या होत्या. अशा प्रकारे श्रीकृष्ण मूर्तीची शोभा स्वानंदाचा साकार गाभास होती. तो श्रीकृष्ण ज्या डोळ्यांनी पाहिला ते डोळे तेथून माघारी फिरत नसत. ते अधिकाधिक त्याला मिठी मारत. त्यामुळे सर्व सृष्टी त्यांना कृष्णरूप दिसत असे. अशी डोळ्यांना त्याची आवड होती म्हणून स्त्रिया त्यावर तुटून पडत आणि म्हणूनच गोपींना त्या गोविंदाची अत्यंत गोडी लागलेली होती. कृष्ण जसा अतिसुंदर होता तसा विषयभिलाष असे म्हणाल तर ते तसे नव्हे. कारण तो पूर्ण कामण जे निरीश्च व केवळ आत्मस्वरूप रममाण होणारा होता. कृष्ण जर पूर्ण काम होता तर तो द्वारकेमध्ये घरदार करून पुत्रांमध्ये राजकीय डामडौलाने राहून विषयांचा उपभोग का घेत होता असे म्हणाल तर तसे नव्हे. श्रीकृष्ण हा चारही आश्रमांचा प्रकाशक व त्रैलोक्यामध्ये खराखुरा गृहस्थ असा एक श्रीकृष्णच कडकडीत ब्रह्मचारी असाही
तोच आणि खराखुरा संन्यासी पण तोच. कृष्णदेहांमध्ये दैवाचे म्हणजे प्रारब्धाचे प्राधान्य नव्हते. ते लीला विग्रही म्हणजे स्वेच्छेने देह धारण करणारा, जीवामध्ये कर्माने कर्मपंथतत्पणे देह धारण करणारा नव्हे असा असून शुद्ध चैतन्य सागरावरील एक लाट असा त्याचा दिव्य देह होता. त्याची सर्व कर्मे पावनशील होती. ती श्रवण आणि कथन केल्यानेच सर्वांचा उद्धार होतो. कृष्णाच्या कर्माचे जो स्मरण करतो त्याचे ते कर्मच जीवांचे कर्मबंधन तोडून टाकते. दिनांचा उद्धार करण्याकरता असे उत्कट कर्माचरण श्रीकृष्णाने केले होते. श्रीकृष्ण सकाम असेल म्हणूनच त्याचे कर्माचरण केले गेले म्हणाल तर त्याचे नाम दुसऱ्याला निष्काम करू शकते. तो स्वतः सकाम कसा असू शकेल? श्रीकृष्णाच्या विषयभोग लीलांचे स्मरण केले असता संन्यासीही आपोआप निष्काम होतात. विषयी लोकांचीही विषयेच्छा नाहीशी व्हावी असे त्याचे उदार कर्माचरण केले. तो सर्वतोपरी पूर्णकाम असता त्याने अचाट कर्मे केली. मनुष्यांचे स्मरणाने चरून जावे, भगवंतानेच आपली कीर्ती पसरून ठेवली. हे कर्म तरी किती मंगलदायक पहा की यत्किंचितही कानी पडले असता तितक्या त्या श्रवणदरानेच कर्माचे मळ तात्काळ नाश पावतात. श्रवणाने सद्भाव उत्पन्न होतो, सद्भावाने देव प्रकट होतो आणि तेने करून अहंभाव नाहीसा होतो. अशी ही हरीची कीर्ती उदार आहे. श्रीकृष्णाच्या कीर्तीचे स्मरण, श्रवण किंवा पठण करून पुष्कळ लोक उद्धरले आणि पुढे उद्धरतील. पूर्वजन्मी पुण्यराशी केलेल्या असतील तरच हतिकर्तेकडे लक्ष लागते, नाहीतर इतरांना ऐकताना अनायासे गाढ झोप लागते. ते हरिकथेला तत्पर असतात आणि पुण्याला पार नाही. कीर्तनाने दिनांचा उद्धार व्हावा म्हणून श्रीकृष्णाने हा सुलभ उपाय करून ठेवला आहे. हरिकीर्तनाच्या गोष्टी गर्जना करून सांगू लागले असता प्रायश्चित्ताचे समुदाय लाजून जातात आणि तीर्थाचाही बडेजाव मागे पडतो. केवळ नामानेच मुक्ती प्राप्त होतोय असा आपल्या कीर्तीने उदार पूर्णब्रह्म शांगधर सर्वव्यापक सर्वेश्वर असून व लीलादेहाने यादुवंशात पूर्णावतार धारण केलेला होता. त्याला आत्तापर्यंत पृथ्वीचा भार उतरला असं वाटेना, कारण अत्यंत प्रबळ असे यादव राहिले तेही निर्दाळून टाकले पाहिजेत असे त्याला वाटले. श्रीकृष्ण म्हणाला, या अवतारांमध्ये आता एवढेच कृत्य आपल्याला उरलेले आहे. तेवढा आपला वंश खलास करून मग निजधामास जावे. त्या यादवांतील कालस्वरूपी देवदेवतांचे पुढे होणारे भविष्य जाणून काय चमत्कार केला तो ऐका. नारदादी मुनिजनांना स्वतः श्रीकृष्णाने बोलावून आणून आग्रहपूर्वक सांगितले की तुम्ही आता येथून निघून जावे, कारण येथून संत दूर जातात. त्या ठिकाणी अनर्थाची क्रीडा सुरू होते. तेव्हा यादवांच्या नाशासाठी श्रीकृष्णाने आधी तेच अशक्य आहे असे समजून ही युक्ती केली. भक्त संत साधू ज्याच्याजवळ असतील तेथे अधर्माला रीग नसते. ते वर्म फक्त श्रीकृष्णालाच माहीत, इतर कोणालाही ते माहीत नाही. तेथे संतांचा समुदाय असतो, तेथे जन्ममरणाचा सुद्धा अभावच. ही गोष्ट श्रीकृष्णासच माहीत असल्यामुळे ब्रह्मशापाकरता त्याने तोच उपाय योजला. जिथून संत दूर जातात तेथे अनर्थ तत्काळ मस्तकावर आदळतो. हे ध्यानात आणूनच श्रीकृष्णाने साळे ऋषी द्वारकेला बाहेर घालवले. ऋषी आपापल्या आश्रमालाच जाणार होते, पण ह्या कपटी नाटकी श्रीकृष्णाने तीर्थाचे निमित्त सांगून त्यांना आपणच पिंडारकाला पाठवून दिले. त्यांचे स्मरण करताच कळीकाळ भयाने कापू लागतो. असे कोण ऋषी श्रीकृष्णाने पिंडाकरणाला पाठवले ते ऐक. ते तपस तेजाने दैदिप्यमान, जे पूर्ण ज्ञानाच्या योगाने चैतन्य घन, ज्यांना श्रीकृष्ण निरंतर वंदन करीत असे ते मोठमोठे ऋषी पिंडकारास जाण्यास निघाले. गायत्री मंत्रामुळे प्रतिसृष्टी करण्यास समर्थ झाला असा तो महाआग्रही विश्वामित्र तोही लागलाच निघाला. जेथे शीत उष्ण बाधत नाही अशा आश्रमामध्ये राहणारा व ज्याने नावाने द्वंद्वे पळत सुटत्या अशा असित मुनीही तत्काळ निघाला. त्याने सूर्याला शरण जाऊन त्याच्या घोड्याच्या कानात बसून पूर्ण वेदपठण केले. तो कण्व ऋषीही निघाला. आत्याहारी असून निराहारी म्हणून प्रसिद्ध असलेला दुर्वास ऋषी द्वारकेच्या बाहेर त्वरेने निघाला. ज्या भृगूने मारलेली लाच श्रीकृष्ण हृदयावर धरून श्रीवत्स भूषण म्हणून मिरवतो तो भृगू ऋषीही निघाला. अंगीकार ऋषी तर स्वतः सृष्टीमध्ये बुद्धिमान, ज्याच्या पोटी देवऋषी बृहस्पती जन्मास आला
तोही जावयास निघाला. कश्यपाची गोष्ट तर विचित्रच होय. त्याच्या पोटी सूर, नर, किन्नर जन्मास आले. याकरता या सृष्टीला काश्यप सृष्टी असेही म्हणतात. जो काश्यप ऋषीही जाण्याकरता उठला. सर्व मुक्तामध्ये ज्याची योग्यता मोठी, ज्याचे वेदामध्ये सुद्धा वर्णन केले आहे, तो वामदेव ऋषी सुद्धा जावयास निघाला. अत्रीचाही एक चमत्कारच आहे. त्याच्या पोटी तिन्ही देव जन्मास आले. त्या श्री दत्ताला मोठमोठे योगीही वंदन करतात. हे अनुसयेचे केवढे भाग्य बरे. तो अत्री ऋषीत श्रेष्ठ असूनही श्रीकृष्णाच्या आज्ञेला तत्पर असे, म्हणून त्याने पिंडाकाराला जाण्याची फारच जल्दी केली. तो श्रीरामाचा सद्गुरू, ब्राह्मणाने अत्यंत उदार. त्याच्या छातीचा महिमा असा की त्याने आपल्या तेजाने सूर्यालाही मागे टाकले. असाच तो वशिष्ठ ऋती. तोही कृष्णाची सूचना मान्य करून द्वारका सोडून तात्काळ पिंडारकाला निघाला. तसाच देवर्षी नारद, ज्याने ज्ञानही अगाध, जो सदासर्वदा परमानंदात असून हरिकीर्तनामध्येही निरंतर ज्याची उत्सुकता, तो खांद्यावर वीणा टाकून ब्रह्मपदे गात गात ब्रह्मनंदाने नाचत डुलत पिंडारकाला निघाला. असे सर्व मुनिश्रेष्ठ आणि मोठे मोठे ऋषीवर्य सहपरिवार शिष्य समुदायासह पिंडारकामध्ये अपरंपार गोळा झाले. अशा प्रकारे पिंडारकामध्ये शाप देण्यास व अनुग्रह करण्यास समर्थ असे सारे ऋषी जमा झाले आणि कृष्णाच्या अपूर्व वैभवाचे वर्णन करू लागले. कपट नाटकी अशा श्रीकृष्णाने लागलाच कुलक्षय होण्याकरता आपल्या मुलांकडून कपटमेळा जमवून मोठ्या ऋषींची कुचेष्टा करविली, निंदा, अपमान, टवाळकी केली. म्हणजे ब्राह्मणांचा छळ होतो आणि ब्राह्मणांचा पूर्ण द्वेष घडला की त्या ठिकाणी कुलक्षय झालाच म्हणून समजावे. ब्राह्मणांच्या रागापडे कुल बिचारे ते काय, महादेवाचे लिंग गळाले व इंद्राची सर्व संपत्ती समुद्रात पडली. सारे समुद्रही खारा करून सोडला. असा ब्राह्मणांचा राग आणि वार. असे ज्या एकाचे चरित्र ते सारेच ऋषी तेथे जमले होते. पृथ्वीवर ब्राह्मण हेच ब्रह्म असून त्यांचे वजन परमप्रमाण होय हे खरे करून दाखवण्याकरिता श्रीकृष्णाने कुळांचा संहार करून दाखवला. सारे यादवांचे पुत्र चेंडूने खेळू लागले. चेंडू वरचेवर झेलीत असत व एकमेकांना मारत असताना अंग चुकवून पळत असत. अशा रीतीने नाना प्रकारे मजा करीत ती यादवांची मुले पिंडारकास आली. त्यांच्या अंगी श्रीमंतीचा मनस्वी ताठा भरलेला होता. ते सारे मदोन्मत्त असून मोठे उद्धट झाले होते. त्यांनी विचार केला की येथे भूत भविष्य जाणणारे अनेक महर्षी जमले आहेत. त्यांचे बोलणे अगदी खरे ठरते असे म्हणतात, पण आम्ही यांना खचित चुकवू. कारण जेव्हा कधीही घडणे शक्य नाही अशी गोष्ट असेल तेव्हा त्यांच्या वचनांचे तरी कशी घडेल. असे म्हणून मोठमोठ्या ऋषींपुढे यादव वंशांच्या मुलांनी एक कपट मांडले. आधीच लक्ष्मीच्या मदाने धुंद झाले, त्यावर कपटाची युक्ती उभारली. त्यांनी जांबवंतीचा पुत्र साम याला स्त्रीचा वेश देऊन सजविला. तो सावळा व सुंदर होता. त्याचे डोळे पाणीदार होते. त्याला तो स्त्रीवेश फारच शोभू लागला व तो अभिनय करण्यातही पटाईत असल्यामुळे स्त्रियांची लाज, लज्जा, नेत्रकटाक्षादी हावभाव इत्यादी उत्तम रीतीने दाखवू लागला. त्याने डोळ्यात काजळ घातले होते. तो डोळे तर असे मोडू लागला की त्याच्या नजरसुद्धा ठरवू नये. तो जात्यात सुंदर, नाजूक होता. त्यात हसगतीने हळूहळू चालू लागला. बाकीच्या चावटपोरांनी त्याच्या पायावर चिरगोटे बांधून त्याचे पोट मोठे केले. त्यामुळे ती गरोदर सिंह आहे असे इतरास वाटू लागले. तो सख्यांच्या खांद्यावर हात टाकून हळूहळू चालताना पोट हलू देत नसे. यावर पावलागणित विसंबा घेत असलेली ती स्त्री ऋषींनी पाहिली. स्त्रियांना मर्यादेशीलपणा दाखवून ऋषींपासून मोठ्या अंतरावर ती उभी राहिली आणि तिच्याबरोबरच इतर मुलांना होळका ऋषींच्या जवळ येऊन त्या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातले. पूर्वीच्या श्लोकातील शोकार्धाची व्याख्या व त्या ठिकाणी संपूर्ण झाली नाही याकरता तो अर्थ येथे कथेच्या संदर्भाप्रमाणे वर्णन करतो. काळाचा हेतू न आलेल्या या यदुकरांनी त्या ऋषींना प्रदक्षिणा घातल्या आणि अत्याचाराने त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, आम्ही दर्शनाकरता आलो आहो. ह्याप्रमाणे ते सारे यदुकुमार पोटातून अनम्र असूनही वरून अगदी नम्रपणाचा भाव आणून तेथे हात जोडून उभे राहिले आणि मोठ्या लीनतेने त्या ऋषींना आणि अशी विनंती केली की महाराज, ही जी पलीकडे तरुणी उभी आहे तिचा आपल्या वचनावर फार विश्वास आहे. ती गरोदर असून
तिचे दिवस अगदी भरले आहे. त्या सुंदरीला स्वतः विचारायस लाज वाटते. तिला स्वतः तुमच्याकडे येऊन ह्या गोष्टी विचारण्याचे धारिष्ट होत नाही. याकरता आमच्याद्वारे तिने सेवेची विनंती केली आहे. आपण खरोखर सत्यदर्शी आहात. आपले वचन कधीही असत्य होत नाही. तो हरिहरही शिरसावंद्य करतात आणि सर्वजण ज्ञानाने उदार आहात. याकरता ही गर्भवती स्त्री आपल्याला सविनय असे विचारत आहे की खरोखर आपणास काय होईल. तिला तर पुत्राची इच्छा आहे. ते अशा कपट भक्तीने नम्र होऊन हात जोडून उभे राहिले. त्यांना कपट हेच प्रिय असल्यामुळे त्यांनी भावनेप्रमाणे फळे मिळाली. त्यांचे कर्म खोटे ओळखून नारद तर ऋषीपुढे नाचूच लागले. ते मनात म्हणाले, यादवांचा मृत्यू आता अगदी जवळ आला. मुंगीला पंख फुटले म्हणजे तिला हटकून मरण यावयाचे. त्याप्रमाणे ब्राह्मणांचा छळ केला गेला की कुळाचा नाश हटकून व्हावयाचा. ब्राह्मण जरी शिव्या शाप देत असला तरी त्याला भक्ती पुरस्पर नमन करावे. ब्राह्मण मारावयास आला की आपल्या त्यापुढे मस्तक वाकवावे. त्या ब्राह्मणांचा छळ करणे म्हणजे विषयभक्षण करणे आहे. पुन्हा असे की विषाने फक्त खाणाराच प्राण जातो, पण ब्राह्मणांच्या छळाने सारा कुळाचा नाश होतो. विद्वान किंवा अविद्वान हे मनातही न आणता ब्राह्मण हा पृथ्वीवर ब्राह्मणांचाच अवतार आहे असे समजले पाहिजे. त्याचा छळ करावयास लागले तर करणाऱ्याचा कुलश्चय निश्चित आहे असे समजावे. हे राजाधिजा परीक्षिती हे ऐक. त्याप्रमाणे यादवांच्या अंगात मृत्यूचा जणू वाराच भरला होता. म्हणून ते त्या ऋषीवरांना छळावायला गेले. त्यांचा प्रश्न कपटाचा आहे असे कळल्यामुळे त्यांना अतिशय राग आला. मग काय, त्या उद्धट पोरांवर त्यांनी अपरिहार्य असे वाग्रश सोडले. ते म्हणाले, अरे, हिच्या पोटी जे बाळ जन्मेल ते तुमचा कुळाचा काळ होईल. तुम्ही सारे दुर्दैवी आहात. शुद्ध लोखंडाचे मुसळ झालेले तुमच्या दृष्टीस पडेल. हे शापवचन ऐकून ते यादवांचे पोर घाबरले. त्यांनी तात्काळ त्या सांबाचे पोट सोडून पाहिले तर तिथल्या तिथेच लोखंडाचे मुसळ निघालेले त्यांना दिसले. त्याचबरोबर सर्वजण भयाने विव्हळ होऊन एकदम दचकून गेले व चकित होऊन राहिले. यादवांचे कुळ नाशून टाकावे असा श्रीकृष्णाचा तो दृढ निश्चय, तोच त्या ऋषींच्या शब्दाबरोबर तात्काळ मुसळ झाला. ब्राह्मण जे जे वचन उच्चारतात ते श्रीकृष्ण खोटे होऊ देत नाही. ब्राह्मणांच्या तोंडून निघालेला शब्द श्रीकृष्ण स्वतः खरं करून दाखवतो. त्या मोठमोठ्या ऋषींचा राग पाहून आणि कुलक्षयाचा शाप ऐकून त्या यदुकुमारांना अतिशय खेद झाला व भयाने त्यांना कंप सुटला. आम्ही करंट्या कपाळाचे. कपाटाने त्या विश्वविद्याविनाकाराला चिडवले व आपल्याच घाताला आपण कारणीभूत होऊन कपटामुळे कुलक्षय घरात आणला. आता नगरवासी लोक आम्हाला काय म्हणतील. हे ब्राह्मणांचा छळ करायला काय असा शब्द म्हणून चिंताग्रांत होऊन ग्लानमुखाने ते सारे जण मुसळ घेऊन घरी आले. सभेत वसुदेव, उग्रसेन, बलना, अनिरुद्ध, प्रद्युम्न आणि इतर सारे यादव बसले होते. एकटा श्रीकृष्ण मात्र तेथे नव्हता. अशा त्या सभेमध्ये साम वगैरे सर्व कुमार आणि लोखंडाचे मुसळ पुढे ठेवून चिमणीसारखी तोंडे करून शापाची इत्थंभूत हकीकत सांगत झाले. ब्राह्मणांचा आपणावर मोठा क्रोध झालेला पाहून यादवांच्या अंगातही भयाने कापरे भरले. ब्राह्मणांचा शाप कधीच मिथ्या व्हायचा नाही अशी त्यांची खात्री असल्यामुळे भयाने त्या सर्वांना काही सुचेनासे झाले. प्रत्यक्ष मुसळ पाहून त्या सर्वांनी अगदी खळबळ उडून गेली. नागरिकातच एकच हलकल्लोळ माजून राहिला की आता यादवांचे कुल राहते कसे. राजा परीक्षिती, एक भविष्याची गती फार कठीण आहे, कारण तो वृत्तात त्यांनी श्रीकृष्णाला कळू दिला नाही. त्यांनी आपल्याच मताने विचार चालवला. यादवांचा राजा जो उग्रसेन त्याने लोखंडाच्या घणाने त्या मुसळाचे चूर्ण करून ते समुद्रात फेकून देवविले, पण त्या मुसळाचा मध्यभाग अतिशय कठीण होता. त्याचे काही केल्याने चूर्ण होईना. तो निखालस वज्रासारखा कठीण होता. याकरताही तो लागला जसाच्या तसा समुद्रात दूर झुगारून दिला. समुद्राच्या लाटांच्या कल्लोळाने ते लोखंडाचे सारे चूर्ण प्रभासतीर्थाच्या तीराला लागून तेथे लव्हाळांच्या रूपाने उगवले आणि लोखंडाचा तुकडा होता तो एका माशाने गिळला. त्याला समुद्रात जाळे
टाकून कोळ्याने मोठ्या चातुर्याने एक मत्स्याबरोबर जाळ्यात धरून बाहेर काढले. नंतर त्या कोळ्याने तो मासा चिरला. त्याच्या पोटात लोखंड निघाले हे पाहून कोळ्याला फारच आनंद झाला, कारण हे ज्याला सापडेल तो भाग्यशाली होय. माशाच्या पोटातील लोखंडाचे निशाण बिनचूक लागले आणि त्या योगे असाध्य शिकारही साधता येते. याकरता त्याचा त्या कोळ्याने बाण केला. हे लोखंडाचे पीठ केल्याने ते समुद्रात फेकण्याचे वृत्त कोणी न सांगता सर्वज्ञ श्रीकृष्णालाच कळाले. पण ब्राह्मणांचा शाप खोटा पाडण्याचे त्याच्या मनात सुद्धा येईना. कोणी म्हणेल की हे त्याला होण्यासारखे नसेल. ब्राह्मणांचा शाप ज्याच्याने खोटा करावयाचा नसेल तर पहा, ज्याने गुरुच्या मृतपुत्राला उठवून आणले तो श्रीकृष्ण कळी काळाचाही नियता होता. कळी काळाचे दात पाडून देवकीचे केलेले गर्भ ज्याने परत आणले तो श्रीकृष्ण म्हणजे ईश्वराचाही ईश्वर होय. मनात येईल ते घडून आणण्याचे आपल्या अंगी सामर्थ्य असल्याचे जो जाणून होता, तिळभरही झोपेचा भंग न करता ज्याने सर्व मथुरा द्वारकेत आणून ठेवली, तो श्रीकृष्ण काय करू शकणार नाही. पण त्याने सुद्धा आपल्या कुळाची ममता धरली नाही. आपल्या कुलक्षयाचा प्रसंग झाला की ब्राह्मणा शब्द त्याने खोटा केला नाही. ब्राह्मणांची जरी लाथ मारली तरी पायाची खूण एक भूषणच म्हणून हृदयावर बाळगली. त्यालाच श्रीवत्सलांचन असे म्हणतात. त्यालाच तो सर्व भूषणात श्रेष्ठ भूषण मानून हृदयावर मिरवित असे. म्हणूनच तो पूर्ण ब्रह्मण्य देव होय. श्रीकृष्ण ब्राह्मणांना आपल्या मस्तकी वंदन करीत असे. तो ब्राह्मणांचे वचन कधीच खोटे करीत नसे. याकरता पूर्ण ब्राह्मण देव असे वेद स्तुतीपाठक होऊन वर्णन करतात. स्वतः श्रीकृष्णही ब्राह्मण स्वरूपच होता, म्हणून तो ब्राह्मणांचा कैवार घेत असे. कुलक्षय झाला तरी ब्राह्मणांवर रागवला नाही. ब्राह्मणांचा शाप ऐकून तो मोहात पडला नाही. उलट कुलक्षयाचा आपण केलेला संकल्प सिद्धीस गेला हे ठीक झाले असे तो म्हणाला. याप्रमाणे कालरूपी जो श्रीकृष्ण याने ह्यात आनंदच मानला. कुलक्षयाची क्षिती आणि दुःख यांचा लेशभराचाही संबंध त्याने ठेवला नाही. उलट श्रीकृष्णाला परम संतोष झाला. ज्ञानमय कथा पुढे अध्यायात आहे ती अत्यंत रसाळ असून आनंददायक आहे. याकरता श्रोत्यांनी माझ्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. त्यात नारद आणि वसुदेव यांचा मोठा गोड संवाद होईल. जनकाची आणि भयदेवांची प्रश्नोत्तरे ऐकून जीव आनंदामध्ये अगदी पोहत राहील. ही रसाळ ब्रह्मज्ञानाची कथा आहे. शुद्ध परमार्थ आहे, ज्याची तुम्हाला गोडी लावून देईल. याकरता एकनाथ हा गुरु जनार्दनाची आणि अर्थाकडे लक्ष देण्याकरता श्रोत्यांची प्रार्थना करत आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु. पहिला अध्याय समाप्त.